ताई, काय सांगाल आपण ज्या ठिकाणी पहलगाममध्ये हल्ला झाला त्या ठिकाणी गेला होतात. काय नेमकं प्रत्यक्ष तुम्ही तो थरार अनुभवला आणि डोळ्यासमोर काय चित्र होते त्या दिवशी? पहिली गोष्ट तर असं म्हणतात की काश्मीर हा धरतीचा स्वर्ग आहे. हं. आम्ही तो स्वर्गीय अनुभव बघायला तिथे गेलेलो असताना आम्ही तिथे नरक यातना बघितल्या, डोळ्यांनी बघितल्या, काही अनुभवल्यासुद्धा. हे खूप भयानक प्रकार आहे हा. आणि ज्या पद्धतीने ते पुरुषांना मारत होते ना, खूप वेदनादायक होतं. आणि त्यांच्या त्यांच्या मुलांसमोर, त्यांच्या पत्नीसमोर त्यांनी त्यांच्या वडिलांना म्हणा किंवा त्यांच्या मिस्टरांना, नवऱ्यांना म्हणा, असं मारलेलं आहे. अगदी हृदय हेलावून टाकणारा हा प्रसंग होता. ज्यावेळी नेमका गोळीबार सुरू झाला त्यावेळी काय तिथं स्थिती होती आणि काय लोकांचा आक्रोश सुरू होता? गोळीबार सुरू झाला त्यावेळेला तर एकच पळापळ सुरू झाली. कुठून गोळ्या येत आहेत काहीच कळत नव्हतं. कारण त्यांची वेशभूषा पण लक्षात येत नव्हती आमच्या. कारण नॉर्मल वेशभूषा होती त्यांची, लक्षात येण्यासारखी नव्हती. त्यामुळे कुठून गोळीबार होतो आहे हेच कळत नव्हतं. कारण CRPFचे जवानसुद्धा होते आजूबाजूला. नेमकं कोण गोळ्या चालवत आहे, काय होतं आहे, काहीच कळत नव्हतं. ज्यावेळी मग गोळीबार सुरू झाला तर भारतीय सैन्याचं जे जवान आहेत त्यांना याला किती वेळ लागला आणि तोपर्यंत तुम्ही स्वतःचा बचाव कसा केला? तिथे काही CRPFचे जवान होते. त्यांना हा प्रसंग जेव्हा घडला त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे तुम्ही लपून बसा. त्या हिशोबाने आम्ही सगळीकडे, म्हणजे प्रत्येकजण 2-2, 3-3च्या ग्रुपमध्ये एका ठिकाणी दगडांच्या मागे, काही ओणक्यांच्या मागे, काही झाडांच्या मागे असं जाऊन आम्ही लपून बसलो. त्याच्यानंतर साधारण एक 15 ते 20 मिनटामध्ये CRPFचे जवान, काही मिलिटरी वगैरे असे सगळे लोक आले आम्हाला तिथे प्रोटेक्ट करायला. भारतीय जवान आल्यानंतर त्यांनी तुमचा बचाव कसा केला आणि पुढे काय घडलं नेमकं? भारतीय पथक जेव्हा आलं त्यानंतर त्यांनी पहिले तर आम्हाला CRPFच्या जवानांनी सांगूनच टाकलेलं होतं की तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे लपा. मग जेव्हा जवान आले ना त्यावेळेला पहिले आम्हीच होतो, कारण आमच्या इथूनच ते येणार होते. मग त्यांनी हळूहळू आम्हाला बाहेर काढलं तिथून की तुम्ही जे सुरक्षित आहेत ॲटलिस्ट ते तरी तुम्ही एका सुरक्षित ठिकाणी जाऊन बसा. अशा हिशोबाने त्या लोकांनी सगळ्यांनी आम्हाला तिथे जे ट्रॅव्हल्स वगैरे असतात तिथे जाऊन बसवलं. आणि मग पुढच्या कारवाईसाठी ते पुढे तिकडे गेले. भारतीय जवान ज्यावेळी आले त्यावेळी म्हणजे त्यांच्यामध्ये काही चकमक वगैरे म्हणजे काय प्रकार घडला पुढे त्यानंतर? त्याच्यानंतर आम्ही ट्रॅव्हलरमध्ये बसलेलो असताना मग गोळीबार सुरू असताना आम्ही तेवढं बघत होतो फक्त. आता नेमकं ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी तुम्ही म्हटलं की तिथं पळापळ सुरू होती, तर लहान मुलं होती, स्त्रिया होत्या. काय नेमकं त्यांच्या भावना होत्या त्यावेळी? त्यावेळेला एकच होतं, आक्रोश होता, फक्त आक्रोश होता. आणि काही काही स्त्रिया बघा, भारतीय नारी किती रणरंगिणी म्हणतात किंवा तिच्यामध्ये किती हिंमत असते. नवऱ्याला वाचवण्यासाठी ती स्वतः पुढे झालेली एक बाई बघितलेली होती मी. तो माणूस तिला म्हणत होता आप बाजू हट जाओ, आप बाजू हट जाओ. तर ती तिच्या नवऱ्याला प्रोटेक्ट करत होती. नाही नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला नाही मारू शकत, नका, तुम्ही असं नका करू, तुम्हाला काय पाहिजे ते देतो आम्ही, पण आम्हाला इथून जाऊ द्या. तुम्हाला जे काय असेल, दागिने म्हणा, तुम्हाला पैसा पाहिजे असेल, काय असेल ते तुम्ही आमच्याकडनं घ्या, पण माझ्या नवऱ्याला सोडा. असा तिचा आक्रोश आम्ही ऐकला आणि असं लांबून तो बघितला. मग नंतर पुढे काय झालं? त्याच्यानंतर त्यांनी तिच्यावर मग गोळी मारायला सुरुवात केली ना. त्याच्यामुळे मग ती बेशुद्ध होऊन खाली पडली. मग नंतर त्या लोकांनी तिच्या नवऱ्याला मारलं. आता एकीकडे हा धर्म विचारून गोळ्या मारल्यात असा एक मुद्दा समोर आलेला आहे, पण त्या ठिकाणी काही स्थानिक मुस्लिम नागरिकांनीही तुमच्या मदतीला धावून आले, तुमचा बचाव केला. नेमकं काय होतं स्थिती? मला नाही असं वाटत की धर्म विचारून त्यांनी गोळीबार केला असेल, कारण तिथले मुस्लिम लोक पण तिथे गेलेले आहेत, हे बघितलेलं आहे आम्ही आमच्या डोळ्यांनी. आणि तिथले मुस्लिम जे लोक होते त्यांनीसुद्धा आम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने वाचवण्याचाच प्रयत्न केलेला होता. आता जर पुन्हा काश्मीरला जाण्याचं योग आला तर तुम्ही जाल? नक्कीच त्या जाणार. मनात भीती आहे? नाही, भीती राहील, पण आम्हाला काश्मीर बघायचं आहे, कारण आमचं पूर्ण राहिलेलं आहे ते. नक्कीच आम्ही जाणार, पण तेव्हा आम्ही फुल प्रोटेक्शनने जाणार. मग तेव्हा आम्ही आमचा बचाव कसा करायचा ते आम्ही आमचं ठरवून जाणार, पण आम्ही जाणार.